जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. मित्रांनो, आता रात्रीचे ना 12:30 वाजलेत. तुम्ही टाइम बघा. माझी आहे ना एवढी पण आठवण नका काढू. रात्री 12:30 वाजता मला हुचक्या येत आहेत. हुचक्या झोपता येत नाही. वाट लागली माझी. हुचक्या येत आहेत मला. झोपायला जातोय, हुचकी येते. हे बघा, पाणी पिलं, साखर खाल्ली, श्वास थांबवला, सगळं केलं, काहीच फरक नाही हुचकीला. एवढी नका आठवण काढू माझी. हे बघा, थांबा, बस नका आठवण काढू. आहे मी. उद्या सकाळी आपण भेटू परत. आता झोपू द्या मला. गुड नाईट. सगळे झोपलेत घरात. मी येण्यासारखा 12:30 वाजता उठून हे असले काम धंदे करतोय. म्हणजे व्हिडिओ बनवून दाखवतोय की मला रात्री बोलता येत नाही. सगळे झोपलेत. पप्पा झोपलेत तिथं आणि मी येण्यासारखं इथे व्हिडिओ बनवतोय हळू आवाजात. प्लीज आठवण काढू नका. गुड नाईट. आता वाजलेत 11:15 वाजलेत आणि जसं की काल तुम्हाला सांगितलं मी, माझं हे काम बाकी आहे एवढं. हे मला पूर्ण करायचं काही पण करून संध्याकाळच्या आधी. आता बसतो करायला बसतो, करून घेतो जेवढं होईल तेवढं. आणि आई पण आज मुंबईला गेले कामानिमित्ताने. घरी एकाच आई मला पण आज मदत नाही करणार. मला बिचारायला एकट्याला उभं करावं लागणार आहे. त्याच्या वेळेस माझी कंबर दुखते, टाच दुखती आहे, तरी पण मला करावं लागणार आहे. रोजी आहे माझी सगळी आई. पैसे कमवणे गरजेचे आहे. जगायचे तर पैसे पाहिजेत. बस पटकन करायला मग तुम्हाला भेटतो. बसलो. माझ्या हालत एवढी टाईट झाली की माझी पाठ अक्षरशः चौक पूर्ण जाम झाली माझी पाठ खालतून. मला वागताच नाही त्याची. पण तेवढा मला त्रास व्हायला लागला त्या मशीनवर बसल्याचा. अक्षरशः खूप त्रास होतो आहे. शेवटी मी तर 4-5 केलेल्या, तर माझी कंबर दुखायला लागली. म्हणून मी उठलो ना, जरा नाश्ता करायला घेतला. मस्तपैकी आहे ना, बटाटा चण्याची भाजी बनवली आहे, चपाती. पाणी घ्यायला लागलं मला आता. खूप जाम झालो आहे मी. कमीत कमी 200 पिशव्या कमी केल्या. 200 नाही, 150 ते 120 पिशव्या मी शिवल्या स्वतःहून. बाकीच्या मम्मीने केल्या, पण 150 ते 120 पिशव्या मी शिवल्या स्वतःहून. ते करूनच माझी हालत टाईट झाली आहे. आता मी हे काम करणार, जेवढा त्रास होऊ दे करणार. कारण की हे पैसे मी साठवणार, ड्रीम कारसाठी साठवणार आहे. त्यामुळं मी हे काम करणार, पैसे साठवणार. जमेल तर मला ज्या गोष्टी लागतात, ज्या मला लागतात, म्हणजे यायला जायला पैशांचा किंवा मला काही घ्यायला लागतात, मी ह्याच पैशाने ती गोष्ट घेणार. घराला मागणार नाही मी पैसे. हा माझा निर्णय ना, हा माझा संकल्प आहे की घरातल्यांवरती जास्त पैसे टाकायचा नाही. स्वतः कामायचं, स्वतः घ्यायचं. कारण की पप्पाने सुद्धा त्यांची धडधड ते सुद्धा कामाला लागले. त्यांचा खूप स्ट्रगल आहे. त्याच्यामुळं आपल्याला तसा स्ट्रगल करायचा नाही. आपण स्मार्ट वर्क करायचं. त्यांनी तेव्हा हार्ड वर्क केलं, त्यामुळं आता मला स्मार्ट वर्क करून चांगलं स्वतःला टेक्निकल बनवायचं आहे. पटकन नाश्ता करून परत ते करायला बसतो. किती शांतता आहे आणि सगळं उन्हाने तापलं आहे अक्षरशः. बघा किती ऊन आहे अक्षरशः. सगळीकडं ऊनच ऊन आहे. म्हणजे बघितलं ना किती ऊन आहे. म्हणून आम्ही ना खिडक्या बंद करतो, जेणेकरून धूळ वगैरे येऊ नये. आत हवा चालते पण ऊन लई आहे, गरम वाफा येतात. आम्ही खिडकी बंद करतो, कूलर लावतो आणि बसतो सध्या मस्त. आता गेम वगैरे खेळलं जरा बरं वाटते कमरेला. आता परत एकदा मशीनवर बसायचं, तेवढं बाकी आहे अजून ते पूर्ण करायचं. बघा मम्मी तेव्हा कशी टाईमपास करते. काय हो, टाईमपासच करा तुम्ही फक्त. आता काय पटकन पिशव्या शिवताना तुम्हाला मग भेटतो. मित्रांनो, कमर जे आहे पण पैसा नाही जे आहे. मला आपल्या ड्रीम कारसाठी पैसे साठवायचे ना, मग काम करणं गरजेचं आहे. काही पण होऊ दे, याला थोडेसे राहिलेत, पूर्ण करणं गरजेचं आहे. जे पैसे येतील ते मी माझ्या गल्ल्यात टाकणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे पण मी किती टाकले ते. तर आता ते काम करतो, जेणेकरून देता येईल त्यांना रिटर्न आणि अजून काम आणता येईल. कंबर दुखू दे माझी, पण काम करणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय माणूस शिकत नाही. वर्क इज इम्पॉर्टंट.
इफ नो मनी नो एंट्री इन जग. काय पण. देस देन डू वर्क, कमाव पैसा अँड लिव्ह इन दिस जग. लिव्ह इन दिस जग म्हणजे लिव्ह इन दिस जग. कोणतं लिव? निघून जाणार लिव की जग? लिव्ह राहा. लिव्ह जगणे या जगात. पैसा कमवा, जगा. पैसा नाही, काही नाही. पैशाशिवाय काहीच नाही मित्रांनो या जगात. आता मी तुम्हाला असं ज्ञान देतो, पण घेऊ नका तुम्ही पाहिजे. तुमची चॉईस इथे. आता मला काम करायचंय. मित्रांनो, पप्पांची वाट बघत बघत मी स्टेशनला बसलोय, खायला घेतलोय. तर बघू पप्पा किती वेळा देतात. बसलोय इथं दुकानाच्या बाहेर बसलोय. एका बंद आहे इथं बसलोय जरा. तिथं क्लास आहे, त्यांची वाट बघतोय यायची. निघालोय आता घरी. तर मित्रांनो, घरी जाताना मला हे दिसले बॅनर वगैरे दिसले, ज्याच्यावरती शिवाजी महाराजांचा फोटो आणि काहीतरी कार्यक्रमाबद्दल माहिती होती. आणि आता आमच्या इथं बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक पण आहे ना, तर तिथं काहीतरी कार्यक्रम अजून चालू होता, तर ते बघायला भेटला नाही कारण की आम्ही घाईत होतो. तर आता मी पण जाणार आहे 29 तारखेला एका कार्यक्रमाला. तर न्यायला आलो आहे मित्रांनो आता इथं. मोठं टास्क माझ्यासमोरचं म्हणजे स्वतःला आरशात बघणं. हे नाही टास्क हे आहे की ही जी जाळी आहे ना, मच्छरदाणी, हिला लावायची. जसं की तुम्ही जर मला गेल्या वर्षीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही एक देसी जुगाड केलेला, जो की हॉलमध्ये होता. तुम्हाला इथे ही क्लिप दिसेल बघा. तुम्हाला इथं फोटो दाखवतो मी. त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तसंच आता आम्ही बेडरूममध्ये शिफ्ट झालो ना झोपायला बेड घेतल्यापासून. तर मग आता आम्ही इथं ही जाळी लावतो, जेणेकरून मात्र रात्रीची थंड हवा येते. कधी पण आम्ही ना हिवाळ्यामध्ये हे करत नाही, आम्ही फक्त उन्हाळ्यात असं करतो. हिवाळ्याचं आम्ही असं केलं ना तर संपलं. मग आम्ही थंडीने कुळकुळ असं सकाळी आमचा बर्फ, आम्ही तसे ना बर्फाने जमलेलं दिसेल तुम्हाला. इथं मम्मी पप्पा इथं मी असं बर्फाने जमलेलं दिसं. पण काही जाळी लावतो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, एवढ्या शिवून झाल्या काहीतरी 246 पिशव्या आहेत टोटल. एवढ्या सगळ्या 246 किती जातात पूर्ण. 246 पिशव्या बघा. आणि मला आता कळालं या पिशव्या कशासाठी वापरल्या जातात. बुटा ठेवण्यासाठी. चांगलं आहे ना. तर कोणत्या ब्रँडची बुट असतात ते मला पण नाही माहिती. आहे ना ती पिशवी आपल्याकडे. काहीतरी पेपर नाव आहे त्या ब्रँडचं. पेपर कोणता ब्रँड आहे तुम्हाला माहितीच तर सांगा मला. घेईन मी त्या ब्रँडची बुटं. आणि आज पिशवी माझ्याकडं परत घेईन. शिवीन आम्ही सगळं परत घेईन त्या पिशव्या. त्या ब्रँडची बुटं घेऊन किंवा चपला घेऊन. आता वेळ झाली आहे तुम्हाला दाखवायचं की रात्रीचे 10:30 वाजता माय होम घरातले क्या करेंगे तुम्हाला तर मी दाखवतोय बघा. सुरुवात पप्पांपासून करतो आज. देखो गाईच किती मग्न आहेत ते. त्यानंतर येते मम्मी. आता किचनमध्ये जाऊयात. काय करताय? मी लोकांना दाखवतो की माझे होममेट काय करतात रात्रीच्या 10:30 वाजता. पण झोपायच्या ऐवजी काय टाइमपास करत असतात रात्रीच्या 10:30 वाजता. जाळी लावलीस का? ते तर माझं काम नाही. पप्पांना दूध द्या. बेडरूममध्ये कुणी नाही, मी होतो बेडरूममध्ये. ते बघा जाळी लावायचं काम केलं आहे मी परफेक्टली. अण्णा झोपलेत. आई वॉशरूममध्ये आहेत. गटको आली पण नको नाही. 6 याच्यात